आज बनवूया अगदी या गरमीमध्ये पिण्यासाठी पौष्टिक आणि रिफ्रेशिंग असं खरबुजाचं सरबत. खरबुजा आपण कापून घ्यायचा, बिया काढायच्या, नंतर सगळा पल्प आपण जो आहे ना आपला गर म्हणजे त्याचा काढायचा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला अगदी पेस्ट करायची. त्याचबरोबर 1 चमचा साबुदाणा अगोदरच भिजवून ठेवायचा. एका पातेल्यात घ्यायचं आपण 1 ग्लास पाणी, पाणी शिजवायचं, नंतर साबुदाणा आपण जो भिजवला तो घालायचा, तो शिजू द्यायचा. 1 चमचा घ्यायचा कस्टर्ड पावडर, त्यात पाणी घालायचं, ते मिक्स करायचं आणि बघा साबुदाणे ट्रान्सपरंट झाले ते काढायचे एका चाळणीमध्ये. नंतर एका भांड्यात घ्यायचं आपण 2 कप दूध, 2 कप दूध घेताना शिजवायचं. मग कस्टर्डचं आपण मिश्रण घालायचं, कंडेन्स मिल्क घालायचं किंवा साखर, सगळं 2 मिनटं शिजवायचं. पुन्हा ते आपण जे खरबुजाचं मिश्रण ते घालून शिजवायचं. 2-3 मिनटं शिजल्यानंतर हे आपलं रेडी होतं आपलं सरबत. त्याला काढायचं, अगदी थंड करायचं. नंतर इथे सब्जा मी भिजवला होता तोही घातलाय आणि साबुदाणे घातले आणि हे बघा मस्त आपलं हे खरबुजाचं अगदी सरबत रेडी झालंय. आणि अशा पद्धतीचं तुम्ही जर बनवलं तर अगदी मुलांनाही आवडेल आणि प्यायला सुद्धा अगदी छान लागतं. नक्की करून पाहायचंय.